नमस्कार मित्रांनो. आरक्षण फायद्याची की तोट्याची हा खूप खोल विषय आहे. नेहमी समाज माध्यमांमध्ये, मित्रांमध्ये, परिवारांमध्ये सर्वीकडे चर्चेला जातो आणि प्रत्येकाचं आपापलं ओपिनियन असतं. काही आरक्षणाच्या फेवरमध्ये असतात, काही त्याच्या विरोधात असतात. परंतु नेमकं काय आहे हे सर्व आपण एका उदाहरणाने जाणून घेऊया. समजा अल्पसंख्याक समुदाय जो आपल्याकडे आहे त्याच्यात मुस्लिम्स आणि सिख मोठ्या प्रमाणात आहे. आपण असं ठरवलं की सर्व प्रशासकीय गोष्टींमध्ये मुस्लिमांना आरक्षण द्यायचं किंवा सिखांना आरक्षण द्यायचं. मग ते IAS ऑफिसर्स असो किंवा मंत्रिमंडळातले जे पण पदाधिकारी असो, क्लास 2 क्लास 3 ऑफिसर्स असो, जे पण असो, सगळ्यांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिमांना किंवा सिखांना. त्याने काय होईल, समजा मी मुस्लिम द्वेष्टा नाहीये किंवा मी सिखांचा दुस्वास करत नाही, तरी सुद्धा मला असं वाटेल की ते लोक त्या कम्युनिटीसाठी चांगलं करतील, मुस्लिमांसाठी चांगलं करतील, सिखांसाठी चांगलं करतील. परंतु माझं कोण ऐकून घेणार, माझ्यासाठी कोण चांगलं करणार, मी एक हिंदू आहे, माझी बाजू कोण ठेवणार. तर ही गोष्ट महत्वाची ठरते आरक्षणामध्ये. मी असं नाही बोलत की मुस्लिम्स हिंदूंसाठी काही चांगलं नाही करणार किंवा मुस्लिम बाकी समुदायांसाठी चांगलं नाही करणार. त्यांच्यातले काही असतील ते बाकी समुदायांसाठी सुद्धा चांगलं करतील, परंतु मुख्यत्वे ते हाच प्रयत्न करतील की आपल्या लोकांचं आधी भलं व्हावं आणि मग बाकीच्यांचं. किंवा काही जे असतील जे सर्वांसाठी इक्वली चांगले करणारे असतील त्यांचं प्रमाण अतिशय कमी असेल, कारण हा माणसाचा स्वभाव आहे. आता ही गोष्ट झाली आरक्षणाची, की आरक्षण या प्रकारचं दिलं गेलं पूर्णपणे 100%, तर काय होऊ शकतं. यातून आपल्याला जाणवेल की आरक्षण असणं, पूर्णपणे आरक्षण असणं हे किती चुकीचं आहे. आपल्याला जर असं वाटत असेल की पूर्णपणे एखाद्या हाती आरक्षण आहे आणि त्या समाजाचा विकास होतो, तर ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो. आणि हीच भावना आज प्रत्येक भारतीयामध्ये म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे आरक्षण नाही त्यांच्यामध्ये आहे. परंतु आपण थोडंसं मागे गेलं, मागच्या 1000-1500 वर्षाचा इतिहास जर बघितला किंवा त्याहून अधिक काळाचा इतिहास जर आपण बघितला, तर हिंदू समाजामध्ये आपल्याकडे मुख्यत्वे ब्राह्मणांकडे हे आरक्षण होतं. बाकी उच्चवर्णीय समाजांकडे सुद्धा आरक्षण होतं, परंतु मुख्यत्वे ब्राह्मणांकडे हे आरक्षण होतं. कारण समाज रचनाच अशी होती की शिकण्याचा अधिकार हा ब्राह्मणांकडे होता. आज राईट टू एज्युकेशन हा संविधानाचा महत्वाचा भाग आहे आणि तो यासाठीच संविधानाच्या मूलभूत हक्कांमध्ये दिला गेलाय की शिक्षणाचा जर अधिकार असेल तर समाजामध्ये एकता राहील, समाजामध्ये समानता राहील. जर शिक्षणाचा अधिकारापासूनच वंचित ठेवलं गेलं कोणाला, तर त्या प्रकारे मग समाजामध्ये स्तर निर्माण होतील आणि ते होतेच भारतीय समाज रचनेमध्ये. आणि हा शिक्षणाचा अधिकार फक्त एका कम्युनिटीकडे असल्यामुळे त्यांनी प्रशासनात महत्वाची पदे ही हजारो वर्षांपासून ठेवली. आज जी ओरड होते की मेरिट नाहीये आणि त्यामुळे भारतावर राज्य दुसरे शासनाचे जे लोक आहेत ते व्यवस्थित नाही आहेत किंवा ब्रेन ड्रेन होत आहे, आपली चांगली गुणवत्ता बाहेर जाते, अगदी बरोबर आहे. ही गोष्ट हजारो वर्षे होत होती. आता मी ब्राह्मण आहे, मी शिक्षक आहे, परंतु माझा मुलगा चांगला शिक्षक असेलच का, काही गॅरंटी नाहीये. माझा मुलगा जर चांगला शिक्षक नसेल तर तो समाजाचं वाटोळं करेल. आणि त्यामुळे आज जी आपली ओरड होते की खूप चांगली जी गुणवत्ता होती, जी विद्वत्ता होती, जे महत्वाचे ग्रंथ होते, जे सर्व महत्वाचं शास्त्र होतं भारताचं, ते लुप्त झालंय. ते ह्याच गोष्टीमुळे झालंय. बाकी कोण येऊन तुमची विद्वत्ता संपू शकत नाही. तुकारामांचं आपण ऐकतो की तुकारामांचे अभंग नदीमध्ये फेकून दिले, बुडवून दिले. ते गोणी बुडवले ती पुढची गोष्ट आहे, परंतु बुडून दिले. परंतु तरी सुद्धा तुकारामांचे जे अभंग आहेत ते आजही प्रत्येकाच्या ओठी आहेत. ते कसे आहेत, कारण ते लोकांच्या मनी बसलेले होते. आणि हे जे शिकण्याचा अधिकार होता तो फक्त एका कम्युनिटीकडे असल्यामुळे आपली सर्व गुणवत्ता विद्वत्ता जी होती, आपले जे शास्त्र होते ते सर्व लुप्त झाले. तसंच मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, समजा माझे वडील शेतकरी आहे आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्याकडे टीचिंग क्वालिटीज आहेत, कॅपेबिलिटी आहे, परंतु कारण की मी शेतकऱ्याचा मुलगा, मी शेतकरी झालं पाहिजे, ही आपली समाज व्यवस्था होती. आज जी ओरड होते की बाहेरचे शासक आलेत, मग पहिले मुस्लिम्स आले, नंतर युरोपियन्स आले, वेगवेगळे आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य केलं. आपल्यामध्ये एकता नव्हती, बंधुता नव्हती, हे होतं ते होतं, हे सगळं चर्चेलं जातं. परंतु मुख्य गोष्ट जी चर्चेली गेली पाहिजे की समाज रचना अशी होती की ज्याच्याकडे ते कर्तृत्व होतं, जी क्षमता होती की ह्या बाहेरच्या लोकांना येऊ नाही द्यायचं आणि आपल्या लोकांचंच आपल्या प्रदेशावर शासन राहिलं पाहिजे, या प्रकारचा जो अंमल ठेवला गेला पाहिजे तो ठेवायचा, तो आपल्या समाज रचनेने होऊ नाही दिला. आणि त्यासाठी नंतर मग आरक्षण आणलं गेलं. आता आरक्षणाचा फायदा आणि तोटा हे दोन्ही गोष्टी आहेत. आपण पेशवाईचं उदाहरण बघू शकतो. मी पेशवाई मुख्यत्वे बोलेन, मी मराठेशाही बोलणार नाही, कारण की मराठेशाही जर असती तर मराठ्यांचं राज्य असतं. संभाजीराजांचा पुत्र जो होता छत्रपती शाहू, ऍक्च्युली राजा तो होता, परंतु छत्रपती शाहू बद्दल तुम्ही काहीतरी वाचलंय का, काहीतरी ऐकू तुम्हाला येतं का की त्याने हे केलं ते केलं, तुम्हाला कधीच काय ऐकू येणार नाही. हा, राजर्षी शाहूंना छत्रपती शाहू सोबत मिक्स करू नका. राजर्षी शाहू पूर्णपणे वेगळे, छत्रपती शाहू पूर्णपणे वेगळे. छत्रपती शाहूचं कर्तृत्व काहीच नव्हतं.
छत्रपती शाहू अगदी तुम्ही वाचलत मोठ्या प्रमाणात पेशव्यांचे जे पहिला बाजीराव असो किंवा अजून दुसरे कोणते पेशवे असो, त्यांना वाईट वाटायचं की छत्रपती शाहू आपल्याला ऑर्डर्स देत नाही, आपल्याला काही करू देत नाही, कारण की छत्रपती शाहू लहानपणापासून मुघलांकडे राहिले होते आणि त्यांना मुघलांविरुद्ध काही करायचं नव्हतं. मग हेच पहिले बाजीराव असो किंवा माधवराव पेशवे असो, यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पसरवलं. आता त्यांना आरक्षण होतं त्यामुळे माधवराव पेशव्यांना होता आलं, ते आरक्षण होतं त्यामुळे बाजीराव पेशव्याला पेशवा होता आलं. ते आरक्षण नसतं तर मग ते कदाचित झालेही नसते, परंतु आरक्षण असल्यामुळे त्यावेळची समाज रचना अतिशय खालावली. आमच्या कम्युनिटीचे लोक आहेत, आम्हाला कोण काय बोलणार आहे, आम्ही हवं तसे वागू, या प्रकारचे समज त्या कम्युनिटीमध्ये झाले आणि जे मागासलेले होते त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. भारतीय इतिहासामध्ये पेशवाईचा काळ जो आहे तो अत्यंत वाईट मानला जातो, काळा मानला जातो. तो यासाठीच की जो समाजातला गरीब वर्ग आहे, दलित वर्ग आहे किंवा मागासलेला वर्ग आहे त्याच्यावर अनन्वित अत्याचार झाले. आणि ही समाज रचना यामुळे झाली की कारण एका पर्टिक्युलर समाजाला आरक्षण होतं, पूर्णपणे आरक्षण होतं प्रशासनामध्ये. नंतर मग जसं मगाशी म्हणालो राजर्षी हे पूर्णपणे वेगळे. त्यावेळेचे छत्रपती शाहू राजर्षी आता इंग्रजांच्या काळातले होते आणि त्यांना हे जाणवलं की आपल्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात जो नोकरदार वर्ग आहे तो कोणता आहे, कोणत्या कम्युनिटीचा आहे, तर ब्राह्मण आहे. 70 ते 80% पदे ब्राह्मणांनी व्यापलेली आहे. म्हणून त्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मागासलेल्या जातींना 50% आरक्षण दिलं की त्यांनी सुद्धा आपलं कर्तृत्व दाखवावं. हे कर्तृत्व जे मी बोलतोय, ही संधी मी जी बोलतोय, ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. तुम्ही सांगू नाही शकत की ह्या धर्मामध्ये जन्मलेला किंवा ह्या जातीमध्ये जन्मलेला हा ह्या प्रकारचंच काम करेल. तो एक भ्रम निर्माण झालेला, समाज व्यवस्थेमध्ये भ्रम निर्माण झालेला की हे खालच्या जातीचे आहेत, यांच्याकडून चांगली कामं केली जाऊ शकत नाहीत. आज एक भ्रम आहे, तुम्ही नीटपणे ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या. खूप ठिकाणी कॉर्पोरेट कंपनीजमध्ये असो किंवा पोलीस प्रशासनात असो किंवा अजून ठिकाणी असो, काही प्रकारची कामं असतात ती महिलांना दिली जात नाहीत, ती फक्त पुरुषांना दिली जातात. हा एक भ्रम आहे की महिला हे काम करू शकत नाही. आज आपण हे लाईव्ह बघतो त्यामुळे आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहित आहे. खालच्या जातींचं सुद्धा तसंच आहे की खालच्या जातींना पर्टिक्युलरली काही कामं दिली जात नाहीत, परंतु आज हे उघडपणे होत नसल्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे निदर्शनास येत नाही. परंतु महिलांबाबत हे निदर्शनास येईल, कारण हे उघडपणे आजही होतं महिलांबाबत. आणि बाकीचे जे गोष्टी आहेत जे स्पष्टपणे निदर्शनास येत नाहीत खालच्या जातीचे, ते त्यावेळी स्पष्टपणे होत होते. आणि हा भ्रम दूर करायचा होता डॉक्टर आंबेडकर यांना. डॉक्टर आंबेडकर, आता तुम्ही आज बोलता की SC ST, खूप सगळेच बोलतात. मी फक्त जे माझा व्हिडिओ बघतात त्यांच्यावर ऑब्लिगेशन घेत नाही, ऑब्जेक्शन घेत नाहीये. खूप जणांचं म्हणणं आहे की डॉक्टर आंबेडकरांनी SC STना फक्त आरक्षण दिलं. काही जणांचं म्हणणं आहे पहिले फक्त 10 वर्षाचं आरक्षण दिलं गेलेलं, नंतर वाढवण्याची काय गरज होती. काही जणांचं म्हणणं आहे त्या आरक्षणामुळे सगळं ब्रेन ड्रेन होत आहे, सगळे जे चाललेत ते बाहेर चाललेत, मेरिटवाले जे आहे बाहेर चाललेत आणि जे खरे आपल्या देशासाठी काय करू शकतात ते तर बाहेर चाललेत आणि जे राहत आहेत ते आरक्षणामुळे राहतात आणि ते देशाचं वाटोळं करतात. आता तुम्ही महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंतचे पंतप्रधान बघा, आतापर्यंतचे IAS ऑफिसरची लिस्ट काढा, IPS ऑफिसरची लिस्ट काढा, जे महत्वाची शासनातली उच्चस्तरीय पदे आहे सर्वांची लिस्ट काढा. तुम्हाला आतापर्यंत 70% लोक हे फक्त एका कम्युनिटीचे मिळतील. 80% लोक, 85% लोक उच्चवर्णीय मिळतील. जरी आरक्षण होतं तरी 1980-90 पर्यंत समाजामध्ये, मागासलेल्या समाजामध्ये ती जाणीव नव्हती की आरक्षणाचा लाभ कसा घेता येईल किंवा का घ्यायला पाहिजे, त्यामुळे ती पदे रिक्त राहायची. हे आरक्षणाने त्या प्रमाणातच दिलं गेलं जेवढ्या प्रमाणात त्यांची लोकसंख्या आहे. मी पहिले जे उदाहरण दिलेलं की अल्पसंख्याकांना समजा सगळी पदे आरक्षित केली गेली आणि आपल्याला काहीच नाही दिलं, आपल्याला एक भावना येईल ना मनामध्ये की आपल्या कम्युनिटीचा कोणतरी रिप्रेझेंट करणारा असायला हवा, जेणेकरून त्यांनी आपल्यासाठी काम करावं. आणि मनुष्य स्वभाव असा आहे आणि त्यामुळे हे आरक्षण दिलं गेलं की समजा महाराष्ट्रामध्ये 16% किंवा 13% SC कम्युनिटी आहे, तर मग तेवढ्या प्रमाणात त्यांना पदांचं आरक्षण दिलं पाहिजे. हरियाणामध्ये ST कम्युनिटी बिलकुल नाहीये, त्यांना आरक्षण बिलकुल नाहीये. अरुणाचलमध्ये SC कम्युनिटी नाहीये, तिथे त्यांना आरक्षण नाहीये. असं प्रत्येक प्रदेशामध्ये ज्या प्रमाणात ज्या कम्युनिटीचे लोक असतील त्या प्रमाणात त्यांना आरक्षण दिलं गेलं. असं नाहीये की एखाद्या प्रदेशामध्ये ST कम्युनिटीचे बिलकुल कोणी नाहीये आणि तरी सुद्धा त्यांना आरक्षण दिलं गेलंय, असं बिलकुल नाहीये. आता हे आरक्षण SC ST नेमकं काय असं आपण बोलतो SC ST वगैरे, हा SC वाला आहे, हा ST वाला आहे, पण त्याचं फुल फॉर्म काय, ते नेमकं आहे काय, तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. काहींना फुल फॉर्म पण माहित असतो, पण शेड्यूल म्हणजे काय, कास्ट म्हणजे काय, ट्राईब म्हणजे काय. तर ब्रिटिशांनी जेव्हा जातीनिहाय लोकसंख्या मोजली तेव्हा त्यांना असं जाणवलं
की काही लोक आहेत ते भारतामध्ये खूप मागास आहेत, काही जाती आहेत त्या खूपच मागास आहेत, त्यांच्यामध्ये बिलकुल सुधारणा नाही, शिक्षणाचं नाही, आरोग्याचं नाही, कशाचीच जाणीव नाहीये, अवेअरनेस बिलकुल नाहीये. मग ह्या कोणत्या आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय काम करता येईल हे समजण्यासाठी त्यांनी एक सूची तयार केली, एक लिस्ट तयार केली आणि त्याच्यामध्ये त्या जातींची नावं लिहिली. हे अतिशय मागासलेले लोक आहेत आणि त्या लिस्टमध्ये जे पण नावं होते मागासलेल्या जातींचे, ती लिस्ट म्हणजे शेड्युल्ड कास्ट. आणि ज्या आदिवासी जमातींची अशी लिस्ट बनवली ती लिस्ट म्हणजे शेड्युल्ड ट्राईब्स. तर या प्रकारे ह्या 2 लिस्ट ब्रिटिशांनी बनवल्या. त्या परिपक्व होत्या का, पूर्ण होत्या का, तर नव्हत्या. डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर ही मागणी केली की ही लिस्ट पूर्ण नाहीये, अजूनही काही जमाती आहेत, जाती आहेत की ज्यांना आरक्षणाची गरज आहे, ज्यांना स्पेशल फोकस देण्याची गरज आहे, अटेन्शन देण्याची गरज आहे, आणि त्यांची नावं ह्या लिस्टमध्ये समाविष्ट केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये आज मुख्यत्वे जे ओबीसी समाजातले लोक आहेत त्यांची नावं प्रामुख्याने होती की त्यांची नावं यामध्ये ऍड केली पाहिजे. नावं म्हणजे त्या जातींची किंवा जमातींची नावं ऍड केली गेली पाहिजे. परंतु मग ओरड झाली की आम्हाला दलित समजतात का, आम्ही मागास आहोत का, आम्ही यांच्यासारखे नाहीये, आम्ही दलित नाहीये, आम्ही आंबेडकरवादी नाहीये. तिथे आंबेडकरवादाचा प्रश्नच नव्हता. तिथे त्यावेळी आंबेडकरवाद असा काही वाद तयार झाला नव्हता. परंतु या प्रकारचा एक समज होता की आम्हाला या लिस्टमध्ये ऍड केलं गेलं तर आम्हाला दलित समजलं जाईल आणि ते समजलं जाऊ नये, यामुळे विरोध झाला की आम्हाला असं आरक्षण नको. जरी आंबेडकरांनी प्रयत्न केला की या सुद्धा जातींना आरक्षण मिळावं तरी पहिले विरोध ओबीसींकडून गेला की आरक्षण नको. हिंदू कोड बिल नावाचं तुम्ही वाचू शकता, एक बिल आणलेलं ज्याच्यामध्ये स्त्रियांना हक्क दिले गेले. आज स्त्रियांना डिवोर्स मिळाल्यानंतरचे हक्क असो किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा पित्यांकडून मिळणारे हक्क असो, हे सर्व हक्क त्या हिंदू कोड बिलमध्ये नमूद केले गेलेले. परंतु स्त्रियांमध्ये पसरवलं गेलं की हा माणूस अशा प्रकारचं काहीतरी आणून तुम्हाला जाती भ्रष्ट करेल, धर्म भ्रष्ट करेल, तुम्ही विरोध करा, आणि स्त्रियांनी केला विरोध. राजकारण्यांना देश स्वतंत्र झाल्या मोठा काहीतरी विरोध पत्करायचा नव्हता, त्यामुळे हिंदू कोड बिल मान्य केलं गेलं नाही. आणि डॉक्टर आंबेडकर हा पहिला माणूस बनला स्वतंत्र भारतातला की स्वतःच्या मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला. जर असं काहीतरी समाजासाठी चांगलं करता येत नसेल तर मी ह्या पदावर राहणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. परंतु नेहरूंच्या चाणाक्ष बुद्धीने ते हिंदू कोड बिल वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागून पास केलं गेलं आणि स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले. ओबीसीचं असं झालं की त्यावेळी लगेच ओबीसींनी मान्य नाही केलं, परंतु जसे काही दशके गेली तसं ओबीसीजना जाणवलं अरे ह्या आरक्षणाचा तर फायदा आहे, आणि त्यांनी मग मागणी करण्यास सुरुवात केली की हा आता आम्हाला पण पाहिजे. जसे फायदा दिसायला लागले तसं सांगितलं की हा आता आम्हाला हवंय. मग त्यांच्यासाठी मोरार देसाईने मंडल कमिशनचं नेमलं, आणि त्यानंतर मग राजीव गांधीच्या काळामध्ये त्याच्या बऱ्यापैकी रिपोर्ट्स बाहेर येऊ लागल्या आणि व्ही.पी. सिंग नावाचा पंतप्रधान होता, प्रधानमंत्री होता, त्याने मंडल कमिशनच्या ज्या शिफारसी होत्या त्या पूर्णपणे राबवल्या आणि त्या प्रकारे ओबीसीजना आरक्षण मिळालं. आता तोपर्यंत समाज एवढा बदललेला होता, सर्व गोष्टी एवढ्या बदललेल्या होत्या की ओबीसीजना जशाच तशा प्रकारे आरक्षण देणं हे चुकीचं वाटत होतं न्यायालयाला. त्यामुळे त्यांनी क्रिमिलियर लावला की जे श्रीमंत आहे त्यांना गरज नाही, जे गरीब आहे खरंच त्यांना गरज आहे. परंतु आज गरीब सुद्धा, श्रीमंत सुद्धा आपल्याला गरीब भासून ते आरक्षण घेत आहेत. हेच एसईबीसी मध्ये पण होते. आज गव्हर्नमेंटने जी ओरड होत होते की गरिबांना आरक्षण मिळायला पाहिजे, तर गरिबांना आरक्षण दिलं, एसईबीसी कॅटेगरी बनवली आणि त्यांना जे खरंच गरीब आहे त्यांना आरक्षण दिलं 10% आरक्षण. परंतु काय होतंय की जे श्रीमंत आहेत, भारतामध्ये काही पॉसिबल आहे, भारतामध्ये तुम्ही किती, अंबानी सुद्धा स्वतःला गरीब बीपीएल दाखवू शकतो, अमिताभ स्वतःला शेतकरी दाखवू शकतो, कोणी काही स्वतःला दाखवू शकतं. तर त्या प्रकारे अनेक श्रीमंत जे खरे गरीब आहेत त्यांना लाभ मिळत नाहीये, परंतु जे श्रीमंत आहेत ते आपला पॉवरचा उपयोग करून घेऊन ते लाभ मिळवत आहेत. आणि जर तुम्ही असा खरंच विचार केला की खरंच गरिबांनाच मिळायला पाहिजे, खऱ्या अर्थाने गरिबांना हे आरक्षण मिळायला पाहिजे, त्यांची उन्नती व्हायला पाहिजे, तर तुम्ही सोशल अँड इकॉनॉमिक कास्ट सेन्सस वाचा. SECC नावाचा रिपोर्ट आहे, 2011 ते 13च्या दरम्यान शासनाकडून पब्लिश केला गेला. गव्हर्नमेंट रिपोर्ट आहे, बीजेपी शासनामध्ये पण त्याला मान्यता मिळालेली आहे. आणि त्यानुसार भारतामध्ये सर्वात जास्त जर गरीब समुदाय कोण आहे तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स हे खऱ्या अर्थाने गरीब आहेत. आणि जर मग तुम्ही गरिबांच्या संख्येला समोर ठेवून जर आरक्षण देण्याचा जरी प्रयत्न केला तरी आरक्षण त्यांनाच मिळणार आहे. मग हे आरक्षण, तिसरा मुद्दा असे की 10 वर्षासाठी लागू होतं, मग पुढे काय एक्सटेंड केलं गेलं, तर ती ही गोष्ट अशी आहे की 10 वर्षांमध्ये आंबेडकरांना असं वाटलं की शासन आपलं आहे, लोक आपले आहेत, सत्ता आपली आहे, तर 10 वर्ष काही फार मोठा काळ नाही की आपल्या समाजाला पुढे येण्यासाठी.
लोकांमध्ये ती जाणीव पसरवायची आणि शासनाकडून जे लाभ मिळत आहेत त्यानुसार त्यांना शिक्षण मिळालं की बस झालं, पुढे ते येतीलच, त्यांना पदे मिळतीलच आणि त्यांना स्वीकृत सुद्धा केलं जाईल. परंतु हे घडलं नाही, हे अजून सुद्धा घडलेलं नाही. जर सोशल अँड इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 असं दाखवते की आजही मागासलेला वर्ग मागासच आहे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, तर याचा अर्थ राजकर्त्यांनी जे आरक्षण देऊन गोष्ट साध्य करण्यासाठी जे आरक्षण दिलं होतं त्या गोष्टी साध्य करूच दिल्या नाहीत किंवा प्रयत्न केला नाही त्या प्रकारे. मग ते शासन कोणाचंही असो, मी फक्त काँग्रेसवर टीका करत नाही, मी फक्त बीजेपीवर टीका करत नाही. सगळ्या पक्षांनी जे पण गव्हर्नमेंटमध्ये आले, सत्तेमध्ये आले, त्यांनी या प्रकारचं धोरण ठेवलं की त्यांनी मागासांना पुढे येऊ दिलं नाही. आणि आज जेव्हा ते पुढे येत आहेत, आता ते पुढे कशामुळे येतात, वेगवेगळे लीडर्स त्यांच्यामधूनच तयार झाले. एकटा आंबेडकर असून चालत नाही. आजचे लीडर्स मी असं बोलत नाही जे मंत्रिपदावर बसलेले आहेत, स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेत आहेत, ते खरे लीडर नाही आहेत. ज्यांनी समाजामध्ये खरंच काम केलं मोठ्या प्रमाणात, ज्यांनी स्वतःचे काही लाभ बघितले नाही, ते खरे लीडर होते. आणि त्यांनी काम केलं आणि त्यांना जाणीव झाली की आज आपल्याला पुढे यायचंय. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आणि समाज कशा प्रकारे विचार करतो हे दाखवतो. MPSC ही महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारी एक परीक्षा आहे आणि MPSCचा रिझल्ट काही दिवसांपूर्वी लागला. माझा एक मित्र आहे, तो शेड्यूल ट्राईब्सचा आहे, ST समुदायापैकी आहे. एक मित्र आहे तो ओपन कॅटेगरीतला आहे, तो कोणत्या जातीतला आहे मी सांगत नाही, परंतु जो ST समुदायातला आहे त्याला 242 मार्क होते, 242. आणि जो ओपन कॅटेगरी मधला आहे त्याला 213 मार्क होते, 213. आता जो ST कॅटेगरीतला आहे त्याला ओपन कॅटेगरीतला म्हणाला की तुम्हाला तर काय आरक्षण आहे, काही गरज नाहीये, एवढं काय तुम्हाला कमी मार्क मिळाले तरी सुद्धा काय होऊन जातं, त्याला तुच्छ लेखलं. त्याने फक्त एक वाक्य बोललं, मित्रा तुला मार्क किती आहे, तो बोला 213, बोलला मला 242 आहे. ओपन कॅटेगरीचा जो पण रिझल्ट लागेल, कट ऑफ लागेल, त्याच्यापेक्षा मला मार्क जास्तच आहेत, जो पण लागणार असेल, जो पण लागलाय त्याच्यापेक्षा मला जास्तच आहेत, हे तुला माहित आहे आणि तरी सुद्धा तू मला या प्रकारे बोलतो. ही जी मानसिकता आहे ही बदलण्याची गरज आहे. की हे बघा, मेरिट जे आहे, तुम्ही बोलताय गुणवत्ता, मेरिट हे राहिलं पाहिजे, हे आरक्षण घालवताय, मग खरंच ज्यांच्याकडे मेरिट आहे, गुणवत्ता आहे, त्यांना तुम्ही तुच्छ लेखताय. ही गोष्ट का होते? जसं मगाशी मी म्हणालो की मेरिट होतं, तर मेरिट असताना सुद्धा वेगवेगळे शासक येऊन आपल्यावर राज्य का करून गेले? जसं मी मगाशी म्हणालो की मेरिटवाले लोकच 1950 पासून आतापर्यंत शासन कारभार चालवत आहेत, ज्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने बोलता की मेरिट ज्यांच्याकडे आहे. मग भारताची स्थिती अशी का आहे? काहीही नाही मिळालं तर एक गोष्ट करायची, आंबेडकर वाईट होता, आंबेडकरने हे केलं, आंबेडकरने ते केलं. आणि मी बाकी कम्युनिटीजवर नाही बोलत आहे की मुस्लिम असे बोलतात, पारसी असे बोलतात किंवा अजून कोणी असं बोलतो, हिंदू असे बोलतात. आणि हिंदूंमधले मी हे पण बोलतो की फक्त उच्चवर्णीय बोलतात असं नाही, शेड्यूल कास्टमध्ये जे लोक आहेत ते सुद्धा असं बोलतात. कारण शेड्यूल कास्टमध्ये जे पण सगळ्या जाती आहेत त्या सर्व जाती आंबेडकरांना मानत नाहीत. आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे तो नक्कीच घेतात, परंतु आंबेडकरांना मानत नाहीत, त्यांच्या विचारांना मानत नाहीत. फक्त जय भीम बोलायचं, टोपी मिरवायची, निळी टोपी, बस झालं, त्याच्या पुढे जायचं नाही. त्यांचे विचार आत्मसात करायचे नाही किंवा इक्वॅलिटी ठेवायची नाही. जर हीच गोष्ट राहणार असेल तर आरक्षण अजून कितीही वाढवलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. या सगळ्या, आता आरक्षण फायद्याचं की तोट्याचं नेमकं, मग याचं उत्तर कोण देणार? तर आतापर्यंत ज्या गोष्टींची आपण चर्चा केली त्यावरून आपण नक्कीच ठरवू शकतो की आरक्षण फायद्याचं आहे की तोट्याचं आहे, ते कोणास मिळायला पाहिजे आणि कोणास नको. आणि त्याहून महत्वाची गोष्ट की आपण एक समाज म्हणून एकमेकाशी कसं वागलं पाहिजे. धन्यवाद.